नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, अहिल्या गुरुजींना सांगत असते की ही माझी होणारी सून साजिरी आहे. तिचा आणि माझ्या आदित्यच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा होता आणि म्हणूनच मी तुम्हाला घरी बोलावलं. आणि मग त्यानंतर गुरुजी साजिरीची आणि आदित्यची पत्रिका बघायला सुरुवात करतात. पण त्यावेळी आदित्य मात्र खाली मान घालूनच तिथे बसलेला असतो. तर प्रीतम खूपच रागात असतो. त्यानंतर पारो सुद्धा त्या ठिकाणी येते आणि तिला पाहून प्रीतम तर अजूनच जास्त चिडतो. तर गुरुजी अहिल्याला सांगत असतात की तुमच्या होणाऱ्या सुनेची पत्रिका खरंच खूप चांगली आहे. ही मुलगी तुमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी येईल आणि त्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल. ते ऐकून अहिल्याला तर खूपच आनंद होतो. त्यानंतर गुरुजी अहिल्याला सांगतात, पुढच्या आठवड्यामध्ये एक चांगला मुहूर्त आहे आणि त्याच मुहूर्तावर आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा करा. ते ऐकून अहिल्या तर खूपच खुश होते आणि ती सगळ्यांना आदित्य आणि साजिरीच्या साखरपुड्याची तारीख सांगते. त्यामुळे पारू आणि आदित्य तर खूपच घाबरलेले असतात. तर दुसरीकडे दामिनी गणपतीच्या मूर्तीकडे जाते. त्यावेळी तिला तिथे एक जन्मपत्रिका दिसते. दामिनी आश्चर्याने ती जन्मपत्रिका कुणाची आहे ते पाहू लागते आणि जेव्हा तिला समजते की ती जन्मपत्रिका साजिरीची आहे, तेव्हा तिला तर खूप मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे गुरुजींनी साखरपुड्याचा मुहूर्त सांगितल्यानंतर सगळेच जण आपापल्या कामासाठी निघून जातात. तर अहिल्या आदित्य आणि साजिरीची पत्रिका पारूकडे देत तिला सांगत असते, ही पत्रिका माझ्या खोलीत नेऊन ठेव. त्यामुळे पारू त्या पत्रिका घेऊन तिच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि ती पारूला विचारू लागते की काय ग पारू, कुठे चालली आहेस तू? त्यावेळी पारू म्हणते की अहो दामिनी मॅडम, असं काय करताय तुम्ही? अहो आता तुमच्या समोरच मला देवी यांनी सांगितलं ना, ही पत्रिका नेऊन माझ्या खोलीत ठेव. म्हणूनच मी त्यांच्या खोलीकडे जात होते. हे ऐकून दामिनी रागातच तिच्या हातून ती पत्रिका हिसकावून घेते आणि जेव्हा ती त्या पत्रिकेवर पारूचं नाव पाहते तेव्हा तर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि मग ती पारूला म्हणू लागते की किती हुशार आहेस ग तू, म्हणजे स्वतःची पत्रिका तू आमच्या आदित्यच्या पत्रिकेसोबत जुळवली आणि साखरपुड्याचा मुहूर्त सुद्धा काढलास. तुला हे सगळं करायला लाज वाटत नाही का? दामिनीचं ते बोलणं ऐकून पारूच्या पायाखालची जमीनच सरकते. ती घाबरूनच ती पत्रिका बघू लागते आणि जेव्हा तिला समजतं की ही साजिरीची नाही तर आपली पत्रिका आहे, तेव्हा तिलाही धक्का बसतो. तर दामिनी तिला म्हणत असते की मला चांगलंच माहिती, हे सगळं काही तू मुद्दामून घडवून आणलेस. आता बघ तुम्ही काय करते ते. वहिनींना जाऊन हे सगळं काही सांगते, मग वहिनी बरोबर तुला तुझी लायकी दाखवतील आणि या घराच्या बाहेर हाकलून देतील. दामिनीचं असं बोलणं ऐकून पारू मात्र खूपच घाबरते. तिला कळत नाही की काय करावं. दामिनी मात्र हसत असते आणि म्हणत असते की पारू, मला आता कळून चुकलं आहे. तू किर्लोस्करांच्या घराण्याची सून बघण्याची स्वप्न बघतेस आणि म्हणूनच तुझी ही सगळी नाटकं सुरू आहेत ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा वहिनींना याबद्दल कळेल ना, तेव्हा त्या तुला अजिबात माफ करणार नाहीत. आताच मी वहिनींकडे जाते आणि त्यांना तुझ्या या कारस्थानाबद्दल सांगते. पण त्यावेळी पारो मात्र न घाबरता हसतच दामिनीला म्हणत असते, तुम्हाला देवी यांना सगळं काही सांगायचं आहे ना, जा आणि खुशाल जाऊन सांगा. मी कोणालाच घाबरत नाही. आणि पारूचं असं बोलणं ऐकून दामिनीला मात्र आश्चर्य वाटतं. पारू म्हणत असते की दामिनी मॅडम, तुम्हाला आठवतंय का, ही पत्रिका मी देवी यांकडे घेऊन गेले नव्हते, तर तुम्ही स्वतः घेऊन गेला होता. म्हणजे जे काही घडलं आहे ते तुमच्यामुळे घडले, माझ्यामुळे नाही. या सगळ्यात ना माझी काही चूक नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे करायचंय ना ते जाऊन करा. मग मी पण बघते की देवी आई तुम्हाला काय शिक्षा देतात ते. पारूच्या अशा धमकीमुळे दामिनीची मात्र बोलतीच बंद होते. तर पारू हसत असते, तिथून निघून जाते. तर दामिनी अहिल्याला काहीच न सांगता गुपचूप बसायचं ठरवते. तर दुसरीकडे अहिल्याने लग्नासाठी काही दागिन्यांची खरेदी केलेली असते. तितक्यात पारू सुद्धा त्या ठिकाणी येते आणि ते सगळे दागिने पाहून तिला खूप आनंद होतो. ती म्हणत असते की देवी आई, हे दागिने खरंच खूप छान आहेत. आणि त्यावेळी अहिल्या तिच्यासाठी सुद्धा कानातले विकत घेते आणि लगेच ते पारूला घालायलाही सांगते. त्यामुळे पारू तर खूपच खुश होते आणि तिचे आभार मानते. तर दुसरीकडे प्रीतम आदित्यकडे जातो आणि त्याला म्हणू लागतो की दादा, तू तर खूप खुश असशील ना रे, कारण आता तुझ्या आणि साजिरीच्या साखरपुड्याचा मुहूर्त निघालाय.
ते ऐकून आदित्य चिडतो आणि म्हणतो, हे काय बोलतोयस तू? तेव्हा प्रीतम हसतच आदित्यला मिठी मारतो आणि म्हणतो, दादा खरंच यार तू खूप लकी आहेस. म्हणजे बघ ना, आधी तू त्या पारो सोबत प्रेमाचं नाटक केलं, तिच्या सोबत लग्न केलं आणि आता आईला खुश करण्यासाठी तिने निवडलेल्या मुलीसोबत साखरपुडा करण्यासही तयार झाला. खरंच ग्रेट आहेस तू. ते ऐकून आदित्य चिडतो आणि लगेच पारूच्या घराकडे जाण्यासाठी निघतो. त्याच वेळी त्या दोघांचं बोलणं श्रीकांतनेही ऐकलेलं असतं. श्रीकांत देखील त्यांच्या पाठोपाठ जातो. तर प्रीतम पुन्हा आदित्यला थांबवतो आणि म्हणतो, दादा हे काय चाललंय तुझं? काय करतोयस तू हे? तर आदित्य म्हणत असतो की प्रीतम यार प्लीज बस कर. तुला सुद्धा माहितीये की मी हा साखरपुडा माझ्या मर्जीने करत नाहीये, माझा नाईलाज आहे. त्यावेळी प्रीतम म्हणत असतो की हो ना दादा, मग तू आईला सगळं सगळं खरं खरंच का सांगून टाकत नाही? तर आदित्य म्हणत असतो की अरे मला माझ्या आणि पारूच्या नात्याबद्दल आईला सांगायचे, मात्र पारू मला काही सांगूच देत नाहीये. ती म्हणते की ही योग्य वेळ नाहीये. तर प्रीतम म्हणत असतो की दादा अरे योग्य वेळ कधीच येणार नाही. आणि मला सांग आईला तू जर तुझ्या आणि पारूच्या नात्याबद्दल सांगितलं तर ती काही तुझं ऐकणार आहे का? नाही ना. त्यामुळे तू तो ऑप्शन सोडून दे. सरळ पारूला घेऊन पळून जा, म्हणजे सगळे प्रश्न मिटतील. पण त्यावेळी आदित्य म्हणतो की मी तसा प्रयत्न केला होता, पण पारूनेच नकार दिला. आणि मी जर तिला घेऊन पळून गेलो ना तर आईचं मन दुखावलं जाईल आणि मी तिचा विश्वासघात नाही करू शकत, असं म्हणून तो तिथून जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो आणि मग तो स्वतः आदित्यला म्हणत असतो, तू अहिल्याचा विश्वासघात करू शकत नाही म्हणून तू आता पारूवर अन्याय करणार आहेस का? पारूचा विश्वासघात करणार आहेस का? आणि श्रीकांतचं असं बोलणं ऐकून आदित्यला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की बाबा हे काय बोलताय तुम्ही? तर श्रीकांत म्हणत असतो की हे बघ आदित्य, आधीच ना खूप उशीर झाला आहे. जरी आता तू तुझ्या आणि पारूच्या लग्नाबद्दल अहिल्याला सांगितलं ना तरी ती काहीच ऐकून घेणार नाहीये. तुला माहितीये ना तिचा स्वभाव कसा आहे ते. ती तुला आणि पारूला कधीच माफ करणार नाही, तुमचं नातं कधीच स्वीकारणार नाही. कदाचित ती तुमच्या दोघांना एकत्र येऊ सुद्धा देणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की तू सरळ पारूला घेऊन पळून जावं. कदाचित त्यानंतर अहिल्या तुझ्या आणि तिच्या नात्याचा स्वीकार करेल. श्रीकांतचं असं बोलणं ऐकून आदित्य तर अजूनच जास्त कन्फ्युज होतो. तर दुसरीकडे साजिरी आणि अहिल्या मात्र साखरपुड्यासाठी हॉल निवडत असतात. साजिरीला एक हॉल खूप आवडतो, त्यामुळे अहिल्या लगेच तो हॉल बुक करायचं ठरवते. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. अहिल्या तिलाही ती आनंदाची बातमी सांगते. त्यानंतर दिशा त्या ठिकाणी येते आणि नाटक करत अहिल्याला म्हणू लागते, एक सासू मॉम, तुम्ही खरंच खूप छान हॉल बुक केला आहे. मी तर ना खूप एक्साइटेड आहे आपल्या आदित्यच्या साखरपुड्यासाठी. आता तुम्ही बघाच मी सगळं काम कसं मनापासून करते ते. त्यावेळी अहिल्या मात्र दिशाला स्पष्टपणे सांगत असते की हे बघ दिशा, मी तुला शेवटचं सांगते, तू आदित्यच्या आणि साजिरीच्या साखरपुड्यापासून जमेल तितकं लांब राहायचं. तू कोणतंही काम नाही केलंस ना तरीही चालेल, कारण मला तुझी अजिबात या सगळ्या गोष्टींमध्ये लुडबुड नको आहे. ते ऐकून दिशा खाली मान घालूनच होकार देते. त्यानंतर अहिल्या लगेच मोहनला कॉल करते आणि तो हॉल बुक करायला सांगते. त्याचसोबत ती साजिरी आणि आदित्यच्या अंगठ्यांसाठी त्याच्याकडून काही डिझाईन्सही मागवून घेते. त्यावेळी साजिरी तर खूपच आनंदात असते, मात्र पारू तोंड पाडून उभी असते. दिशा मात्र हसत असते, तिघींकडेही बघत असते आणि मनाशी म्हणत असते, जेव्हा या अहिल्याला कळेल की आदित्यची पत्रिका साजिरी सोबत नाही तर पारू सोबत जुळवली गेली आहे आणि साखरपुड्याचा मुहूर्त काढला गेला आहे, तेव्हा काय होईल? असेच मालिकेंचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.